पहिल्यांदा 5वी मध्ये येत असताना आम्हाला खूप भीती वाटत होती, सर आम्हाला मारतात की काय म्हणून. परंतु त्याच दिवशी शिक्षणाची माया लावली. पहिल्यांदा आल्यावरती आम्हाला कॅटलॉग हे माहीत नव्हते. आम्हाला खूप आनंद वाटत होता की दुपारून सुट्टी भेटते की काय म्हणून. नंतर आमचे 3 वर्ष लॉकडाऊन मध्ये गेले. 9वी मध्ये आमचे क्लास टीचर स्वामी सर होते. क्लास टीचर असल्याने त्यांचा तास पहिला व्हायचा. ते खूप अभ्यास सांगायचे. आम्हाला खूप कंटाळा यायचा. जरा नाकावर राग असणारे स्वामी सर आहेत, शिक्षा करतात म्हणून आम्ही त्यांच्या विषयाचा अभ्यास पूर्ण करायचो. श्याम सरांकडे आम्ही सुट्टी मागण्यासाठी जायचो. त्यावेळेस सर म्हणायचे, तास घेणार आहे, चला वर्गात. मॉनिटरने एखाद्याचे नाव लिहिले असेल तर म्हणतात की मुलांना बेंचर घालून मारीन तुला, आणि मुलींना म्हणतात की तुमचं बी बरंच चाललंय की असं म्हणतात. त्याचबरोबर अभ्यासाची व परीक्षेची माहितीही सांगतात. त्यांच्या शेवटच्या तासाला आम्हाला झोप येते. अभ्यासक्रम राहतो म्हणून सर पोट तितकीने शिकवत असतात. माने सर विद्यार्थ्यांच्या वर्गातला असो अथवा दुसऱ्या वर्गातला प्रत्येक विद्यार्थ्याचे लाडके सर आहेत. माने सर आमच्या मूडवर शिकवतात. आम्हाला जर कंटाळा आला असेल तर म्हणतात की पोटभर चिरमुरे खाण्यापेक्षा 2च खारीक खा. शिकवण्याचे बंदही करतात. आमचा कंटाळा दूर जावा म्हणून जोकही सांगतात. सर्व विद्यार्थ्यांबरोबर मिळून मिसळून राहतात. सर्व विद्यार्थ्यांबरोबर मित्रासारखे वागतात. कितीही दुःख असले तरी आनंदातच राहतात. माने सरांकडे खूप मोठे ज्ञान आहे. त्यांच्या ज्ञानाच्या जबाबदारीने कोणत्या तरी मोठ्या पदावर गेले असते, पण आमचे भाग्य समजतो की त्यांनी आम्हाला शिक्षक म्हणून लाभले आहे. आमचे मुख्याध्यापक M.K. माने सर, त्यांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आमचे मुख्याध्यापक M.K. माने सर आम्हाला अनेक कार्यक्रमासाठी परवानगी देतात. गेल्या वर्षी सहलीसाठी परवानगी दिली, शिक्षक दिनासाठी परवानगी दिली, इतर कार्यक्रमासाठी देखील परवानगी देतात. परंतु यावर्षी आमच्या शेवटचा वर्ष आहे, परंतु सरांनी आम्हाला सहलीसाठी परवानगी दिली नाही. आमच्या शेवटचा वर्ष आहे. सहलीला जाण्याची खूप इच्छा होती. सरांच्या परवानगीमुळे आमची पैसे भरलेली सहल देखील कॅन्सल झाली. रविराज माने सर केव्हा आमच्या तालीम केव्हा मिसळून गेले हेही समजले नाही. आम्ही मुळात इंग्रजी हा विषय विसरूनच गेलो होतो. त्यांनी इंग्रजी हा विषय खूप सुंदर शिकवतात. त्यांच्या तासाला आम्ही खूप गोंधळ घातला आहे. ते सर वारंवार सांगत असतात की तुम्ही 10वीला हा बोर्ड पेपर आहे, अभ्यास करा. आमच्यामुळे त्यांना खूप त्रास झाला आहे. आम्ही त्यांची माफी मागतो. आजचे युग विज्ञान युग आहे असे म्हणतात. अध्यात्माबरोबर अंधश्रद्धा, जुनी रूढी परंपरा विज्ञान युगाचे सतत महत्त्व सांगतात. मोरे मॅडमने आम्हाला कधीही शिक्षा केली नाही. आज जगामध्ये विज्ञानाचे युग आहे, तेच विज्ञान युग मोरे मॅडमने अतिशय सोप्या भाषेत आम्हाला शिकवले आहे. कांबळे सरांनी कलागुणाने, रांगोळी रंगाने विद्यार्थ्याच्या भावी जीवनात सर्वगुण संपन्न रंग देणारे सर आहेत. याच रंगरांगोळीने चित्रकलेची आवड लागली. बागल सरांनी सर्व विद्यार्थ्यांबरोबर मित्रमैत्रिणीसारखे राहतात. त्यांनी मराठी हा विषय खूप सुंदर शिकवतात. मोरे सरांनी आमच्या खालच्या वर्गाला इंग्रजी हा विषय खूप सुंदर शिकवतात. त्यांनी सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देखील खूप सुंदर करतात. माने सरांकडे लहानपणी जसे आमचा वर्ग हा खूप गोंधळ करतो. सगळ्यात टवारीखोर आमचा वर्ग आहे. जितका टवारीखोर आहे तितकाच हुशार देखील आमचा वर्ग आहे. आमच्यामुळे सर्व शिक्षकांना खूप त्रास झाला आहे. त्यामुळे मी सर्व शिक्षकांची माफी मागते. लहानपणी जसे आजी आजोबांच्या गोष्टी सांगत असे तसेच आता आम्हाला गुरुजनांच्या, मित्रमैत्रिणींच्या व शाळेच्या गोष्टी, पिंजलेल्या आयुष्यातील डोळ्याच्या कडा ओलावणाऱ्या आठवणी ऐकून मनावर कुठेतरी जखम होईल. अजून खूप मोठी वाट चालायची आहे. अजून बरेच शिखर गाठायचे आहे. यासाठी आम्हाला सर्व शिक्षकांच्या प्रेमाचे बळ हवे आहे. माझे काय चुकले असेल व माझ्यामुळे कोणाला त्रास झाला असेल तर मी त्या सर्व मित्रमैत्रिणींची माफी मागते. शाजी नाना व अनिल काका, घोटू मामा या सर्वांना माझ्या आभार मानते. त्या शाळेला माझी शेवटची निरोप देते. सर्वांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा.